नमस्कार मंडळी, आपण पाहताय शीतलवाणी। आज मी तुम्हाला महाभारताचा सगळ्यात शेवटचा भाग जो युद्धानंतर घडला होता त्याला म्हणतात पांडवांच्या स्वर्गाची यात्रा। तर या स्वर्ग यात्रेची संपूर्ण कथा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे, चांगलं ऐकायला मिळणार आहे। आणि आपलं हे नवीन चॅनल आहे शीतलवाणी, तर धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्स मध्ये लिहा जय श्री कृष्णा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, ही कथा तुम्हाला ऐकायला चांगली वाटावी, त्याचबरोबर ही कथा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावी यासाठी कथेचे सर्व भाग इथे मी एकत्रित करून घेतलेले आहे आणि आता ते एक एक करून तुमच्या समोर मांडणार आहे। तेव्हा संपूर्ण कथा शेवटपर्यंत आणि लक्ष देऊन ऐका। मंडळी, महाभारताचं युद्ध म्हटलं की आपल्या समोर कुरुक्षेत्र उभं राहतं, त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण उभे राहतात, अर्जुन उभा राहतो, भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य यांची आठवण होते। पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, महाभारताची खरी कथा तर युद्धानंतर सुरू होते। हो, कारण महाभारताचं युद्ध संपलं, त्यामध्ये कौरवांचा पराभव झाला, पांडव जिंकले आणि पांडवांनी हस्तिनापूरवर राज्य केलं। पण त्यामध्ये एक दिवस असा आला जेव्हा पाचही पांडव आणि त्यांची पत्नी महाराणी द्रौपदी त्यांच्यासोबत एक कुत्रा हे स्वर्गाच्या दिशेने निघाले होते। मंडळी, या प्रवासामध्ये सर्वात आधी तर त्यांची पत्नी म्हणजे द्रौपदी पडली, त्यानंतर सहदेव पडला, त्यानंतर नकुल पडला, अर्जुन पडला आणि सगळ्यात शेवटी बलशाली भीम सुद्धा पडला। पण यामध्ये सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा सगळ्यात मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर चालत राहिला। त्यांनी मागे वळून अजिबात बघितले नाही, ते कुणासाठी थांबले सुद्धा नाही आणि शेवटी फक्त तेच स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचले। पण का? द्रौपदीने म्हणजे त्यांच्या पत्नीने असं कोणतं पाप केलं होतं? अर्जुन तर बुद्धिमान होता, त्याने काय केलं? तो का पडला? त्याचबरोबर भीम तर बलवान म्हणून ओळखला जायचा, तो सुद्धा का पडला? आणि फक्त युधिष्ठिरच स्वर्गाच्या दारापर्यंत का पोहोचले? तर महाभारताचा हा जो शेवट आहे तो जितका रहस्यमयी आहे तितकाच तो आपल्याला आपल्या जीवनाचा एक मोठा धडा देऊन जातो। चला तर मग एक एक करून सगळं जाणून घेऊया पांडवांच्या स्वर्ग यात्रेची संपूर्ण कथा। ऐकत रहा। बघा, महाभारताचं युद्ध संपलं होतं। धर्मराज युधिष्ठिर हस्तिनापूरचे राजा होते, प्रजा सुखी होती, राज्य समृद्ध होतं। पण काळाच्या चक्राला कोणीही थांबवू शकला नाही। एक दिवस काय झालं, अर्जुन हस्तिनापूरमध्ये परतले, पण यावेळी ते पूर्वीसारखे दिसत नव्हते। त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं दुःख होतं, डोळ्यात वेदना होती आणि मन पूर्णपणे खचलेलं होतं। हे पाहून मोठे भाऊ म्हणजेच धर्मराज युधिष्ठिरांना आश्चर्य वाटलं। त्यांनी अर्जुनाला विचारलं, पार्थ, काय घडलेलं आहे? तू इतका दुःखी का दिसतो आहेस? मंडळी, तेव्हा अर्जुनांनी अशी बातमी सांगितली ज्यामुळे पांडवांच्या आयुष्याला कायमचं वेगळं वळण मिळालं। अर्जुन म्हणाले, दादा, भगवान श्रीकृष्णांनी आपला अवतार संपवलेला आहे, द्वारका नगरी समुद्रामध्ये विलीन झालेली आहे, यादव वंशाचा नाश झालेला आहे। मंडळी, हे शब्द ऐकताच पांडवांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला, कारण भगवान श्रीकृष्ण हे फक्त त्यांचे नातेवाईक नव्हते, तर ते त्यांचे मित्र होते, मार्गदर्शक होते, रक्षक होते आणि संकटामध्ये कायम आधार देणारे होते। महाभारताच्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सोबत उभे होते। आता ते पृथ्वीवर नव्हते, तर युधिष्ठिरांना एक गोष्ट त्यामधून स्पष्टपणे समजली, भगवान श्रीकृष्णांचे अवतार कार्य पूर्ण झाले, म्हणजेच पांडवांचे सुद्धा कार्य पूर्ण झालेले आहे। आता राज्य, संपत्ती, वैभव यांचा मोह धरून ठेवण्यात काहीच अर्थ उरला नव्हता। आणि मग धर्मराज युधिष्ठिरांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला, असा निर्णय जो इतिहासामध्ये फार कमी लोकांनी किंवा फार कमी राजांनी घेतलेला असेल। हस्तिनापूरचे सिंहासन सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला, राजत्यागाचा निर्णय त्यांनी घेतला। पण प्रश्न होता, आता हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसणार कोण? राजा नसलेलं राज्य जास्त काळ टिकू शकत नाही, हे पांडवांना माहिती होतं। पण मंडळी, तेव्हा त्यांनी अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षित
याला हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसवलं। हा तोच परीक्षित ज्याच्या राज्यकाळामध्ये पुढे कलियुगाचा प्रवेश होणार होता आणि याबद्दलची सविस्तर कथा आपल्या चॅनेलवर मी पोस्ट केलेली आहे। हवं तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। त्यामध्ये तुम्हाला कलियुग कसं सुरू झालं, त्याचा अंत कसा होणार आहे याबद्दल सगळं काही ऐकायला मिळेल। असो, तर महाभारतातलीच ही कथा आहे कलीची आणि हा अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षित यांचा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल आहे, सगळ्यात मोठा वाटा आहे। तर या अभिमन्यूच्या पुत्राची म्हणजे राजा परीक्षिताची तिथे पुढचा राजा म्हणून निवड झाली, अर्थात राज्याभिषेक सुद्धा झाला। प्रजेला निरोप देण्यात आला आणि मग एक दिवस पाचही पांडवांनी राजवस्त्रांचा त्याग केला। मौल्यवान दागिने त्यांनी काढून ठेवले, राजमुकुट आपापले काढून ठेवले, साधी वस्त्र धारण केली आणि महाराणी द्रौपदीने सुद्धा राजवैभवाचा त्याग केला। मंडळी, ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला, युद्ध केलं, राज्य केलं, ते आता सर्व काही मागे सोडून निघाले होते। ना त्यांना संपत्तीचा मोह होता, ना सत्तेचा मोह, ना वैभवाचा मोह। त्यांच्या मनामध्ये फक्त आता एकच ध्येय होतं, भगवंताची प्राप्ती। 5 पांडव, द्रौपदी आणि त्यांच्या मागे चालणारा एक कुत्रा असा लहानसा समूह म्हणजे एक लहानसं टोळकं उत्तरेकडे निघालं, हिमालयाच्या दिशेने, स्वर्गाच्या दिशेने। आणि त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता। समोर बर्फाच्छादित पर्वत होते, म्हणजे बर्फातून त्यांना जायचं होतं, बर्फाचे पर्वतच्या पर्वत बनलेले होते आणि हे सगळं पार करून त्यांना पुढे जायचं होतं। वाटा कठीण होत्या, अत्यंत थंड असं वातावरण होतं, पण पांडव काही थांबले नाहीत, कारण त्यांना माहिती होतं हा प्रवास आता शरीराचा नाही तर त्यांच्या आत्म्याचा आहे। मंडळी, काही दिवसांनी ते हिमालयातील उंच प्रदेशामध्ये पोहोचले आणि तेव्हाच या स्वर्ग यात्रेतील पहिली आणि सर्वात धक्कादायक घटना घडली। काय झालं असेल तर झालं असं, महाराणी द्रौपदी म्हणजे पांडवांची एकमेव पत्नी अचानक जमिनीवर कोसळल्या आणि त्या काही उठू शकल्या नाहीत आणि पांडवांचा प्रवास पुढे सुरू राहिला। तर द्रौपदी सर्वप्रथम का पडली हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतो, तर त्याचं उत्तर इथे सांगितलेलं आहे। हिमालयाच्या कठीण मार्गावर पांडवांचा प्रवास सुरू होता, समोर बर्फांचे पर्वत होते आणि मनात सर्वांच्या भगवंताची दर्शनाची ओढ लागली होती। म्हणजे सर्वांना असं वाटत होतं की भगवंताचं दर्शन आपल्याला कधी होईल। पण अचानक महाराणी द्रौपदी जमिनीवर कोसळल्या, त्या काही उठू शकल्या नाहीत। हे पाहून भीमाला धक्का बसला, कारण द्रौपदी ही केवळ पांडवांची पत्नी नव्हती, तर ती त्यांच्या संघर्षाची साथीदार सुद्धा होती। वनवासामध्ये ती त्यांच्या सोबत होती, अपमानाच्या क्षणी सुद्धा ती त्यांच्या सोबत होती आणि महाभारताच्या युद्धामध्ये सुद्धा ती त्यांच्या सोबतच होती। ती एक अशी महान स्त्री होती मग जी की प्रत्येक गोष्टीत पांडवांच्या म्हणजे आपल्या पतींच्या ती सोबत राहिली। तुम्हा सर्वांना हे माहितीच असेल की पांडव म्हणजे 5 भावांची मिळून ती एकच पत्नी होती आणि ती खूप महान अशी स्त्री होती त्या काळातली। मग तीच सर्वप्रथम त्या जमिनीवर का कोसळली, बर्फावर का कोसळली, तर स्वर्गाच्या मार्गामध्ये भीमाने युधिष्ठिरांना हाच प्रश्न विचारला, भ्राता द्रौपदीने असं कोणतं पाप केलं होतं की ती सर्वप्रथम पडली। तेव्हा धर्मराज युधिष्ठिरांनी एक अत्यंत गंभीर असं उत्तर त्यांना दिलं। ते म्हणाले, बघ भावा, द्रौपदी महान होती, पतिव्रता होती, धर्माचं पालन करणारी होती, परंतु तिच्या मनामध्ये एक सूक्ष्म असा दोष होता। 5 पांडव तिचे पती होते, पण तिचं प्रेम, तिचा जास्त कल हा अर्जुनाकडे होता। ती सर्व पांडवांवर समान प्रेम करू शकली नाही। युधिष्ठिर म्हणाले, याच कारणामुळे आज ती पहिल्यांदा पडलेली आहे। ही गोष्ट ऐकताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी। महाभारत आपल्याला सांगतं की मोठ्या पापांमुळेच नव्हे तर मनात लहान सहान दोष जरी असतील तरी माणसाला त्याचं फळ हे भोगावंच लागतं आणि कधी ना कधी याची आपल्याला प्रचिती सुद्धा येते। द्रौपदी तर थांबली म्हणजे ती खाली कोसळली, पण युधिष्ठिर काही थांबले नाहीत आणि त्यांनी नंतर मागे वळून सुद्धा बघितलं नाही। त्यांनी आपला प्रवास सुरूच ठेवला, कारण आता हा प्रवास मोहाचा तर अजिबात नव्हता, तर प्रवास होता आत्म्याच्या अंतिम सत्याकडे जाणारा। आणि म्हणूनच धर्मराज युधिष्ठिर पुढे चालतच राहिले। द्रौपदी मागे राहिली, पण काही अंतर पुढे गेल्यानंतर
आणखी एक पांडव जमिनीवर कोसळला आणि तो सुद्धा पडला. त्याचं नाव होतं सहदेव, जो माद्री या महाराणीचा मुलगा होता. तुम्हा सर्वांना हे सुद्धा माहिती असेल, तुम्ही कौरव पांडवांच्या कथा ऐकलेल्या असतील. तर पंडू राजाला 2 पत्नी होत्या, कुंती आणि माद्री. तर माद्रीला 2 मुलं होती, नकुल आणि सहदेव. त्याचबरोबर युधिष्ठिर, अर्जुन आणि भीम हे कुंतीचे अपत्य होते. तर सर्वज्ञानी असलेला सहदेव का पडला ते आता आपण माहिती करून घेऊ. मंडळी, द्रौपदी मागे राहिली, पण धर्मराज, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव आपला प्रवास पुढे सुरू ठेवत होते. समोर हिमालयाची उंचच उंच शिखरं त्यांना दिसू लागली होती. स्वर्गाचा मार्ग जणू जवळ येत होता. पण काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक त्यांचा भाऊ सहदेव देखील जमिनीवर कोसळला. सहदेव हा काही साधासुधा मनुष्य नव्हता बरं का, तर तो अत्यंत बुद्धिवान होता, ज्योतिषशास्त्राचा महान ज्ञाता होता. असं म्हणतात की त्याला अनेक गोष्टी आधीच माहिती असायच्या. भविष्यामध्ये काय घडणार आहे याचं ज्ञान सुद्धा त्याला होतं. मंडळी, सहदेव पडल्यावर पुन्हा भीमाने आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच धर्मराज युधिष्ठिरांना प्रश्न विचारला. भ्राता, सहदेव तर अत्यंत ज्ञानी होता, धर्मप्रिय असा होता, मग तो का पडला? मग युधिष्ठिर म्हणाले, सहदेव अत्यंत विद्वान होता, पण त्याला आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता. त्याच्या मनात असं होतं, माझ्या इतकं ज्ञान दुसरं कोणाकडेच नाही. मंडळी, हा अभिमान उघडपणे दिसत नव्हता, पण मनाच्या अतिशय खोल भागामध्ये तो लपलेला होता. आणि महाभारत आपल्याला असं शिकवतं की अभिमान कितीही छोटा असला तरी तो मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा आणत असतो. आणि सहदेव महान होता, पण त्याच्या मनातील हा जो सूक्ष्म म्हणजे छोटासा दोष होता, तर तोच त्याच्या पतनाचं कारण ठरला. म्हणून तो स्वर्गाच्या दारापर्यंत येऊ शकला नाही. म्हणून तो द्रौपदीनंतर पडला. म्हणजे द्रौपदी पडली आणि द्रौपदीनंतर सहदेव सुद्धा काही अंतरावर गेल्यावर खाली कोसळला. तर स्वर्गाच्या मार्गापर्यंत द्रौपदी येऊ शकली नाही, सहदेव येऊ शकले नाहीत. पण धर्मराज मात्र पुढे चालत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण त्यांचे पाय काही थांबले नाहीत. कारण आता हा प्रवास कर्तव्याचा होता, आत्मज्ञानाचा होता आणि अर्थात अंतिम सत्याचा होता. मात्र काही अंतर पुढे गेल्यावर आणखी एक पांडव खाली कोसळला आणि यावेळी पडला होता नकुल, म्हणजे सहदेवाचा सख्खा भाऊ. आता रूपवान असलेला नकुल का पडला हे सुद्धा आपण माहिती करून घेऊया. मंडळी, द्रौपदी मागे राहिली, सहदेव मागे राहिले. आता युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि नकुल हे चौघेच पुढे चालत होते. हिमालयाचा प्रवास अधिक कठीण होत चाललेला होता. प्रत्येक पाऊल जड होत होतं, पण स्वर्गप्राप्तीची ओढ त्यांना पुढे नेत होती. मंडळी, काही काळानंतर अचानक त्यांचा लहान भाऊ नकुल सुद्धा जमिनीवर कोसळला. तो सुद्धा उठू शकला नाही. हे पाहून भीम पुन्हा व्याकुळ झाला. नकुल खाली कोसळलेला पाहून भीमांनी पुन्हा आपल्या मोठ्या भावाला अर्थात धर्मराज युधिष्ठिराला प्रश्न केला. भ्राता, आपला सगळ्यात लहान भाऊ नकुल हा तर अतिशय नम्र होता, विशेष म्हणजे धर्माचं पालन करणारा होता, त्याचबरोबर सद्गुणी होता, मग तो का पडला याचं उत्तर मला हवंय. तर धर्मराजांनी अतिशय शांतपणे पुन्हा भीमाला उत्तर दिलं. ते म्हणाले, नकुलाच्या मनामध्ये आपल्या सौंदर्याचा विशेष अभिमान होता. त्याला वाटत होतं, माझ्यासारखा सुंदर पुरुष या पृथ्वीवर दुसरा कोणीच नाही, म्हणजे मीच सगळ्यात सुंदर आहे असं नकुलाला वाटायचं. तर नकुल खरंच अत्यंत रूपवान होता आणि त्याच्या सौंदर्याची जी काही चर्चा आहे, सौंदर्याचं वर्णन आहे, ते आपल्याला महाभारताच्या विविध कथांमध्ये बऱ्याच वेळा ऐकायला सुद्धा मिळतं. आणि या बाबतीत युधिष्ठिर सांगतात की मनामध्ये निर्माण झालेला अभिमान, मग तो ज्ञानाचा असो, सामर्थ्याचा असो किंवा सौंदर्याचा असो, तो शेवटी मनुष्याला खालीच खेचतो. मंडळी, नकुलाने आयुष्यभर आपल्या धर्माचं पालन केलं. अनेक संकटांना त्याने तोंड दिलं, म्हणजे अनेक संकट नकुलाने देखील पार केली. पण त्याच्या मनामध्ये दडलेला हा एक सूक्ष्म दोष जो त्याच्या मार्गामध्ये अडथळा ठरला आणि म्हणूनच स्वर्गाच्या प्रवासामध्ये तो आधीच खाली पडला. तो स्वर्गाच्या दारापर्यंत काही येऊ शकला नाही. आता फक्त 3 पांडव उरले होते, युधिष्ठिर, अर्जुन आणि भीम. पण स्वर्गाचा मार्ग अजून संपलेला नव्हता आणि लवकरच जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर, महान पराक्रमी योद्धा अर्जुन याच्याही जीवनाचा एक गुप्त दोष समोर येणार होता. तो काय ते सुद्धा आपण माहिती करून घेऊया.
मंडळी, आपण पाहिलं की स्वर्गाच्या मार्गावर फक्त 3च पांडव उरले होते: धर्मराज युधिष्ठिर, अर्जुन आणि बलवान भीम. अर्जुन हा काही साधासुधा योद्धा नव्हता. महाभारताच्या अनेक कथांमध्ये आपण अर्जुनाचं काय नेमकं होतं, म्हणजे अर्जुनाचं सामर्थ्य, अर्जुन कसा होता वगैरे सगळं काही आपण त्याच्यामध्ये ऐकतो. मग अर्जुन सुद्धा स्वर्गाच्या मार्गापर्यंत का येऊ शकले नाही, म्हणजे स्वर्गाचं जे काही द्वार होतं तिथपर्यंत का येऊ शकले नाही, तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा प्रिय सखा होता, भगवद्गीतेचा तो श्रोता होता, महान धनुर्धर होता. कुरुक्षेत्राच्या युद्धात त्याने अनेक महारथींना पराभूत देखील केलं होतं. अर्जुनाच्या गांडीव धनुष्याची कीर्ती संपूर्ण आर्यावर्तात पोहोचलेली होती. पण मंडळी, अशा महान योद्ध्याला स्वर्ग मार्गामध्ये कोण थांबवू शकत होतं? महाभारत आपल्याला या बाबतीत एक अत्यंत मोठा धडा शिकवतं. माणूस कितीही महान असला तरी त्याच्या मनातील दोष हे त्याला खाली खेचू शकतात. आणि काही अंतर पुढे गेल्यावर अर्जुनाचे पाय अचानकपणे डगमगले, तो सुद्धा जमिनीवर कोसळला आणि उठू शकला नाही. हे पाहून भीम पुन्हा दुःखी झाला आणि तो युधिष्ठिरांना विचारतो, भ्राता, अर्जुन तर श्रीकृष्णांचा सर्वात प्रिय असा सखा होता, जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता, मग तो का पडला? मंडळी, युधिष्ठिरांनी यावर देखील अतिशय शांतपणे उत्तर दिलं. अर्जुन महान योद्धा होता, पण त्याला आपल्या पराक्रमाचा अभिमान होता. त्याने अनेक वेळा असं म्हटलं होतं, मी एकटाच सर्व शत्रूंना पराभूत करू शकतो, माझ्यासारखा धनुर्धर कोणीच नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने अतुलनीय पराक्रम गाजवला, पण कधी कधी त्या पराक्रमाचा अभिमान त्याच्या मनात निर्माण झाला आणि याच अभिमानामुळे आज त्याला या मार्गामध्ये थांबावं लागलं. मंडळी, युधिष्ठिर पुढे म्हणाले, महानता मिळवणं कठीण असतं, पण महानता टिकवण्यासाठी नम्रता ही फार आवश्यक असते. अर्जुन मागे राहिला. आता फक्त 2 भाऊ उरले होते, धर्मराज युधिष्ठिर आणि महाभारतातील सर्वात शक्तिशाली योद्धा म्हणजेच बलशाली भीम. ज्या गदेच्या एका प्रहाराने पर्वत हादरायचे, ज्याच्या शक्तीला कौरव सुद्धा घाबरायचे. पण मंडळी, लवकरच भीमाच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक गुप्त दोष समोर येणार होता आणि अर्थात भीम सुद्धा खाली कोसळणार होता. तर स्वर्गाच्या दिशेने चालणारा एकच पांडव उरणार होता, धर्मराज युधिष्ठिर. मंडळी, स्वर्गाच्या दिशेने 2 भाऊ निघाले होते, धर्मराज युधिष्ठिर आणि महाबली भीम. महाभारतातील सगळ्यात बलवान असा योद्धा, ज्याने बकासुराचा वध केला, ज्याने जरासंधासारख्या बलाढ्य राजाला पराभूत केलं, ज्याच्या गदेच्या प्रहाराने दुर्योधनाचा देखील अंत झाला होता. भीम म्हणजे शक्तीचं प्रतीक होतं, पण स्वर्गाचा मार्ग फक्त शक्तीने जिंकता येत नाही, तर त्यासाठी मन देखील शुद्ध असावं लागतं. काही अंतर पुढे गेल्यावर अचानक काय होतं, भीमाचे देखील पाय डगमगतात आणि शरीर सुद्धा डगमगतं. महाबली भीम जमिनीवर कोसळतात आणि हे तेच भीम होते ज्यांनी रणांगणामध्ये सगळ्यांना पराभूत केलं होतं, पण ते स्वतः कधीच पराभूत झालेले नव्हते. त्यांना कोणीही पराभूत करू शकलं नव्हतं. आज ते स्वतःच्या दोषामुळे खाली पडले होते. भीमाने युधिष्ठिरांना हाक मारली, भ्राता, मी का पडलो? मी कोणतं पाप केलं होतं? तर धर्मराज थांबले नाहीत. त्यांनी फक्त उत्तर दिलं, भीमा, तू अत्यंत शूर होतास, धर्मासाठी लढलास, पण तुला आपल्या शक्तीचा अतिशय जास्त अभिमान होता आणि तुला भोजनाची सुद्धा अतिशय आसक्ती होती. मंडळी, महाभारतात अनेक ठिकाणी भीमाच्या अति खाण्याचा उल्लेख आपल्याला ऐकायला मिळतो आणि त्याला आपल्या बळाचा देखील तेवढाच अभिमान होता. युधिष्ठिर म्हणाले, याच कारणामुळे आज तू खाली पडलेला आहे. मंडळी, हे ऐकल्यानंतर भीम शांत झाला, कारण त्याला सत्य समजलं होतं आणि मग महाबली भीम सुद्धा मागे राहिला. आता 5 पांडवांपैकी फक्त एकच पांडव उरला होता, धर्मराज युधिष्ठिर, म्हणजे पांडवांमधला सगळ्यात पहिला मुलगा आणि मोठा मुलगा. त्याच्यासोबत होता एक रहस्यमय कुत्रा, जो सुरुवातीपासून त्यांच्या मागे चालत होता. मंडळी, आता युधिष्ठिर स्वर्गाच्या दाराजवळ पोहोचणार होते, पण जिथे त्यांची एक खूप मोठी अशी आणि कठीण अशी परीक्षा होणार होती. एक अशी परीक्षा ज्यात त्यांनी आपल्या भावांना सुद्धा मागे टाकलं आणि याच परीक्षेमुळे त्यांना धर्मराज असं म्हटलं जातं. मंडळी, द्रौपदी पडली, सहदेव पडला, नकुल पडला, अर्जुन पडला, भीम सुद्धा मागे राहिला. आता स्वर्गाच्या दिशेने फक्त धर्मराज युधिष्ठिर चालत होते आणि त्यांच्या मागे चालत होता एक कुत्रा.
हा तोच कुत्रा होता जो हस्तिनापूर पासून त्यांच्या मागे मागे चालत होता. द्रौपदी पडली तेव्हा तो तिथे होता, भीम पडला तेव्हाही तो तिथे होता आणि आता स्वर्गाच्या द्वारापर्यंत तो युधिष्ठिरांसोबत पोहोचला होता. मंडळी, तेव्हाच आकाशातून एक दिव्य असा रथ खाली उतरला. तो रथ इंद्रदेवांचा होता. स्वतः इंद्रदेव युधिष्ठिरांसमोर प्रकट झाले. ते म्हणाले, धर्मराज, तुम्ही आपल्या जीवनात धर्माचं खूप चांगल्या प्रकारे पालन केलं. आता तुम्ही स्वर्गात जाण्यास पात्र आहात. या दिव्य रथामध्ये तुमचं स्वागत आहे, यामध्ये तुम्ही बसा. तेव्हा युधिष्ठिरांनी प्रश्न विचारला, माझे भाऊ कुठे आहेत? द्रौपदी कुठे आहे? इंद्रदेव म्हणाले, त्यांची काळजी करू नका, तुम्ही स्वर्गात चला. मंडळी, युधिष्ठिर रथामध्ये बसण्यासाठी पुढे सरसावले, पण अचानक त्यांची नजर त्या कुत्र्याकडे गेली जो अजूनही त्यांच्या जवळ उभा होता. युधिष्ठिर म्हणाले, हा कुत्रा देखील माझ्यासोबत येईल. हे ऐकताच इंद्रदेव म्हणाले, स्वर्गात कुत्र्याला स्थान नाही, त्याला इथेच सोडून द्या. मंडळी, आता युधिष्ठिरांसमोर एक निवड होती, स्वर्ग की त्या प्राण्याची साथ. अनेक जण कदाचित स्वर्ग निवडले असते, पण धर्मराज युधिष्ठिरांनी जे उत्तर दिलं त्यामुळे ते महाभारतातील सर्वात महान व्यक्तींपैकी एक ठरले. ते म्हणाले, ज्याने संपूर्ण प्रवासामध्ये माझी साथ अजिबात सोडली नाही, त्याला मी कसा सोडू? स्वर्गासाठी मी माझ्या आश्रिताचा त्याग करणार नाही. मंडळी, हे ऐकताच तो कुत्रा अचानक दिव्य रूप धारण करू लागला आणि पुढच्या क्षणी युधिष्ठिरांसमोर एक अद्भुत असं सत्य उलगडलं. काय होतं ते सत्य जाणून घेऊया. तर युधिष्ठिरांनी स्वर्गापेक्षा कुत्र्याची साथ निवडली, कारण तो कुत्रा हस्तिनापूर पासून स्वर्गापर्यंत त्यांच्या सोबतच होता आणि त्यांना असं वाटलं, जो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिला त्याला मी कसं सोडायचं आणि सोडून देणं हा अधर्म ठरेल. तर हे शब्द ऐकताच तो कुत्रा अचानकपणे दिव्य प्रकाशाने उजळून निघाला आणि पुढच्याच क्षणी युधिष्ठिरांसमोर धर्मदेव प्रकट झाले. हो मंडळी, तो काही साधा कुत्रा नव्हता, तर तो स्वतः धर्मदेव होता आणि युधिष्ठिरांची एक प्रकारे परीक्षाच घेत होता. युधिष्ठिर हे धर्मदेवांचेच पुत्र होते आणि म्हणूनच शेवटच्या क्षणीही त्यांच्या धर्मनिष्ठेची परीक्षा घेण्यात आली. स्वर्गाचा मोह खरं तर फार मोठा होता, पण युधिष्ठिरांनी धर्म सोडला नाही. धर्मदेव अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे युधिष्ठिरा, तुम्ही पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे की तुमच्यासाठी सर्वात मोठा धर्म आहे, बाकी काहीच नाही, म्हणून तुम्ही स्वर्गासाठी पात्र आहात. मंडळी, यानंतर युधिष्ठिर इंद्रदेवांच्या रथात बसले आणि स्वर्गाच्या दिशेने निघाले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, वनवासानंतर, युद्धानंतर आता त्यांचा प्रवास इथे संपणार होता. पण स्वर्गात पोहोचल्यावर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्यांची वाट पाहत होता. कारण स्वर्गामध्ये प्रवेश करताच युधिष्ठिरांनी एक अशी व्यक्ती पाहिली जिला पाहून ते अतिशय आश्चर्यचकित झाले. ती व्यक्ती म्हणजे दुर्योधन होता, त्यांचा चुलत भाऊ होता. तर ज्याच्यामुळे खरं तर महाभारत घडलं, ज्याने पांडवांवर खूप अन्याय केला, तो दुर्योधन स्वर्गात होता. पण युधिष्ठिरांना त्यांचे भाऊ काही तिथे दिसत नव्हते. द्रौपदी दिसत नव्हती, कर्ण दिसत नव्हता. हे पाहून युधिष्ठिरांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि याच क्षणी त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण परीक्षा सुरू झाली. स्वर्गात पोहोचल्यावर युधिष्ठिरांनी एक दृश्य पाहिलं की दुर्योधन हा स्वर्गामध्ये विराजमान होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता, त्याच्या भोवती दिव्य तेज होतं. पण मंडळी, हे पाहून युधिष्ठिरांना धक्का बसला, कारण हा तोच दुर्योधन होता ज्याने द्रौपदीचा अपमान केला, पांडवांना वनवास भोगायला लावला, महाभारताचं युद्ध ज्याच्यामुळे घडलं. मग असा मनुष्य स्वर्गामध्ये कसा बरं आला? युधिष्ठिरांनी देवदूतांना विचारलं, माझे भाऊ कुठे आहेत, माझी पत्नी कुठे आहे, कर्ण कुठे आहे? मंडळी, पण त्यांना त्यापैकी कुणीही दिसलं नाही. हे पाहून युधिष्ठिर दुःखी झाले. ते म्हणाले, माझे बंधू आणि द्रौपदी जिथे कुठे असतील तिथेच मी सुद्धा जाईन, त्यांच्याशिवाय मला स्वर्ग नको. युधिष्ठिरांच्या या शब्दानंतर एक देवदूत त्यांना एका वेगळ्या मार्गाने घेऊन गेला. तो मार्ग स्वर्गासारखा सुंदर नव्हता. तिथे खूप अंधार होता, दुर्गंधी होती, वेदना होत्या, आक्रोश येत होता आणि तो मार्ग अर्थातच नरकाचा मार्ग होता. युधिष्ठिर पुढे चालत राहिले, पण त्यांचं मन खूप व्याकुळ झालं. तेवढ्यात त्यांच्या कानावर काही परिचित आवाज पडले. भ्राता युधिष्ठिर, थांबा, तुमच्या आगमनामुळे आम्हाला शांती मिळते आहे.
मंडळी, युधिष्ठिर थबकले, कारण ते आवाज भीमाचे होते, अर्जुनाचे होते, नकुल सहदेवाचे होते आणि त्यामध्ये एक आवाज त्यांच्या पत्नीचा म्हणजे द्रौपदीचा सुद्धा होता. हे ऐकून युधिष्ठिरांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, जर माझे भाऊ येथे आहेत तर मी सुद्धा इथेच राहीन. मला असा स्वर्ग नको जिथे माझे प्रिय लोक नाहीत. तर मंडळी, हीच होती धर्मराज युधिष्ठिरांची शेवटची आणि सर्वात कठीण अशी परीक्षा. पण पुढे जे घडलं त्यामुळे संपूर्ण रहस्य उलगडलं. युधिष्ठिरांनी ठामपणे सांगितलं होतं, जिथे माझे भाऊ असतील तिथेच मी राहील. मला त्यांच्याशिवाय स्वर्ग सुद्धा नको, मी नरकात राहणं पसंत करीन. पण त्यांचे हे शब्द ऐकताच अचानक त्यांच्या सभोवतालचं दृश्य बदलू लागलं. दुर्गंधी नाहीशी झाली, अंधार नाहीसा झाला, आक्रोश थांबला आणि काही क्षणात सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला. युधिष्ठिर आश्चर्यचकित झाले, कारण त्यांना समजलं ते नरकाचं दर्शन खरं नव्हतं, ती एक त्यांची परीक्षा होती, देवतांनी घेतलेली अंतिम परीक्षा. आणि धर्मराज युधिष्ठिर आयुष्यभर धर्माने वागले आणि अंतिम परीक्षेमध्ये सुद्धा ते पास झाले. सत्याचा मार्ग त्यांनी कधी सोडला नाही. पण तरीही त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग असा घडला होता ज्याचं फळ त्यांना क्षणभर भोगावं लागलं. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये द्रोणाचार्यांचा पराभव करण्यासाठी अश्वत्थामा हत हे वाक्य त्यांच्याकडून बोललं गेलं होतं. युधिष्ठिरांनी पूर्ण असत्य बोललं नव्हतं, पण पूर्ण सत्यही सांगितलं नव्हतं आणि म्हणूनच त्यांना नरकाचं क्षणिक दर्शन घडवलं गेलं. मंडळी, आता एक प्रश्न उरतो, दुर्योधन मग स्वर्गात का होता? महाभारत त्या बाबतीत असं सांगतं की दुर्योधनाने आयुष्यामध्ये अनेक चुका केल्या, अनेक अधर्म केले, पण युद्धभूमीवर त्याने क्षत्रिय धर्मानुसार शौर्याने प्राण दिले आणि त्या शौर्याचं फळ म्हणून त्याला स्वर्गात स्थान प्राप्त झालं. याचा अर्थ दुर्योधन बरोबर होता असा अजिबात नाही, पण महाभारत आपल्याला याबद्दल असं सांगतं की प्रत्येक कर्माचं फळ स्वतंत्रपणे मिळतं. चांगल्या कर्माचं फळ वेगळं, वाईट कर्माचं फळ वेगळं. आणि म्हणूनच शेवटी युधिष्ठिरांनी आपल्या सर्व बंधूंना पाहिलं. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी आणि कर्ण सुद्धा सर्वजण अतिशय दिव्य स्वरूपामध्ये दिसत होते. मंडळी, अशा प्रकारे पांडवांची स्वर्गयात्रा पूर्ण झाली आणि महाभारताची महान कथा देखील समाप्त झाली. पण महाभारताचा हा शेवट आपल्याला एक अत्यंत मोठा संदेश देऊन जातो. या जगामध्ये संपत्ती राहत नाही, सत्ता राहत नाही, वैभव राहत नाही, शरीर सुद्धा कायम राहत नाही. शेवटी आपल्या सोबत जातात फक्त आपली कर्म. म्हणूनच युधिष्ठिर स्वर्गात पोहोचले, कारण त्यांनी धर्माचा मार्ग हा शेवटपर्यंत सोडला नाही आणि म्हणूनच आजही त्यांना धर्मराज युधिष्ठिर म्हणून ओळखलं जातं. चला मंडळी, महाभारताच्या या महान कथेतील संदेश आपल्या जीवनामध्ये आपण उतरवण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याला या कथेतून काय लक्षात ठेवायचं आहे की आपल्याबरोबर पैसा, संपत्ती, वैभव, मोह यापैकी काहीच जाणार नाहीये. तर आपण जे काही कर्म करतो तर त्याचंच फळ म्हणून पुढे आपल्याला स्वर्ग मिळणार की नरक मिळणार हे ठरणार आहे. त्याच्यामुळे चांगली कर्म करा, नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा आणि अर्थात आपलं कर्म चांगलं असेल तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळणार आहे. तर श्रद्धापूर्वक तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद.